जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 144. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ज्यावेळी भक्त किंवा साधक हा सद्गुरू कृपेनं आणि त्यांनी निर्दिष्ट केलेल्या मार्गानं जितकं शक्य तितकं न चुकता त्यावरून चालण्याचा प्रयत्न करतो, तितका तो चित्तलयाच्या जवळ जातो. यामध्ये मुख्यतः जसं काल उल्लेख झाला की कर्मचक्रात शक्य तितकं न अडकण्याचा प्रयत्न साधकाकडून, भक्ताकडून, शिष्याकडून व्हावा लागतो. याचा अर्थ घाबरून जाण्याचं कारण आहे असा मुळीच नाही. सद्गुरू आम्हाला सांगतात, संत आम्हाला सांगतात की ज्या तुमच्या विचाराला आणि कृतीला भगवंताचं अधिष्ठान असेल, सद्गुरूंचं स्मरण असेल आणि त्यावर हुकूम ते कृत्य किंवा तो विचार असेल, तर कर्मचक्र बंधन त्यातून निर्माण होत नाही. ज्या वेळेला कोणत्याही अपेक्षेशिवाय आम्ही एखादं कर्म उत्तम कर्तव्य म्हणून करतो, त्यावेळेला कर्मबंधनात अडकण्याचा प्रश्न येत नाही. आणि मुख्यतः म्हणूनच जसं गीतेमध्ये सांगितलं की मा फलेषु कदाचन, कर्मण्येवाधिकार असते. तुझा अधिकार कर्म करण्याचा आहे, फलाचा अधिकारच तुझा नाही. ज्याचा अधिकार नाही त्याबद्दल दुःखी कष्टी का होतोस किंवा त्याबद्दल आनंदीही का होतोस? जर फलाचा संबंधच तुझ्या कर्तृत्वाशी नाही, तर कर्म ज्यासाठी तुला मनुष्यजन्म मिळालेला आहे त्यामध्ये सुद्धा कर्तव्य कोणतं आणि कर्म कोणतं हे समजून घेणं आवश्यक आहे म्हणतात संत. प्रपंचात आम्ही जे करतो ते कर्तव्य बुद्धीनं करावं आणि परमार्थामध्ये जे आम्ही करतो, मुख्यतः सुरुवातीला जेव्हा आम्हाला साधन करायचं असतं, अजून ते घडायला लागलेलं नसतं, त्यावेळेला ते करताना कर्म या दृष्टीनं केलं तर त्याचं फल जे मिळणारच असतं, कारण प्रत्येक कर्माला फल हे आहेच. त्यामुळे त्या पारमार्थिक कर्माचं, नामस्मरणाचं फल आम्हाला निश्चितपणे भगवंताच्या जवळ जाण्यामध्ये आम्हाला ते फल मिळतं. पण ह्या सर्व गोष्टी घडत असताना नियतीप्रमाणे, सद्गुरू कृपेप्रमाणे, प्रारब्ध योगाप्रमाणे आणि आमच्या 100% प्रयत्नानं ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात, त्यावेळेला अनेकदा जे आम्ही बोलतो, जे करतो, त्यामध्ये ताळमेळ असत नाही. खूपदा आम्ही बोलून जातो पण ते घडत नाही, ते आम्ही करत नाही. आणि त्यामुळे ते कर्म बंधन तिथं तयार होतं. कारण बोलल्यामुळे तो विचार मनात आला पण त्याची कृती घडली नाही, किंवा कृती काहीतरी विपरीतच घडली आणि मनात विचार वेगळाच होता. अशा प्रकारच्या गोष्टीमुळे कर्मबंधन तयार होतं. अगदी हेच असं बंधन राजा दशरथांच्या बाबतीत प्रत्यक्ष इथे जी कथा आपण बघतो आहोत त्यामध्ये निर्माण झालं आहे. कारण राजांनी जो वर कैकेयीला दिला तो एका वेगळ्याच सुख ज्या वेळेला मिळत होतं किंवा काही चांगलं मनाला हवं असलेलं घडलेलं होतं, मनाला भावणारं घडलेलं होतं, त्यावेळेला दिला गेलेला होता. त्यामुळेच म्हटलं जातं की आत्यंतिक आनंदाच्या क्षणी आणि आत्यंतिक दुःखाच्या क्षणी कोणतेही निर्णय घेऊ नयेत. कारण दोन्ही ह्या एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये आमचं माइंड, आमचं मन हे बॅलन्स्ड नसतं. प्रोज अँड कॉन्स, चांगले वाईट, त्यातून काय निर्माण होणार आहे याबद्दल विवेकपूर्ण विचार करण्याची शक्ती या दोन्ही एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये आमच्यामध्ये नसते.
आणि त्यामुळे असे निर्णय बहुतेक वेळा कर्मबंधनात अडकवतात. आणि तेच इथे झालं आहे. आपण बघतोय की कशासाठी तू रागावली आहेस असं अत्यंत प्रेमानं राजा दशरथ कैकेयीला विचारतायत. ती कोपभवनात रुसून बसलेली असून सुद्धा काय टोकाची भूमिका तिची आहे याबद्दल राजांना काहीही कल्पना नाही. आणि त्यामुळे ते अत्यंत प्रेमानं ते तिला विचारतायत. केही हे तुरानी रिसानी परसत पानिपती ही नेवारई मानहु सरोष भुवंग भामिनी भीषम भाती निहारई दोबासना रसना दसन बर मरमठाहरु देखई तुलसींद्रपती भवत प्यताबस काम कौतुक लेखई बार बार कहराऊ सुमुखी सुलोचनी पिक बचनी कारण मोहि सुनाऊ गजगामिनी निज कोप कर. राजे विचारतायत, हे राणी का रागावली आहेस असं म्हणत तिला जवळ घ्यायचा प्रयत्न करतायत, पण ती त्यांचा हात झटकून टाकतीये राणी कैकेयी. आणि तुलसीदास वर्णन करतायत जणू एखादी नागिण क्रोधित झालेली असावी तशा क्रूर नजरेनं ती त्यांच्याकडे बघतीये. तुलसीदास म्हणतात 2 वरदानं जी तिला मिळालेली होती, दशरथांकडून वर मिळालेले होते, त्या वरदानांची वासना म्हणजेच त्या नागिणीच्या जणू 2 जिभा आहेत आणि 2 वर म्हणजे तिचे ते विषारी दात आहेत. आणि डसण्यासाठी जणू ही नागिण मर्मस्थान बघते. आणि तुलसीदास म्हणतात भवितव्यता बस नृपती, भवितव्याच्या अधीन झालेत नृपती दशरथ. आणि त्यामुळे तिचं रागावणं, हात झटकून क्रोध करणं हे सुद्धा जणू ते काम कौतुक लेख, जणू कामदेवाची क्रीडा समजतायत. राजांना अजूनही काहीच अंदाज आलेला नाही. वारंवार म्हणतायत ते, हे सुमुखी, तिचं कौतुक करतायत राणी कैकेयीचं, हे सुलोचनी, हे कोकिलवचनी, हे गजगामिनी, मला आपल्या क्रोधाचं कारण तर सांग. पुढे राजे म्हणतायत अनहित तोर प्रिया केही कीन्हा केही दुई सिर केही जमु चहलीन्हा कहु केही रंग कही करऊ नरेसु कहु केही नृपहि निकासऊ देसु सकऊ तोर अरि अमरऊ मारी काह कीट बपुरे नर नारी जानसी मोर सुभाऊ बरोरू मनु तव आनन चंद चकोरू प्रिया प्राण सुत सरब सुमोरे परिजन प्रजा सकल बस तोरे जौ कछु कहूँ कपटु करी तोही भामिनी राम सपथ सत मोही बिहसी मागो मन भावती बाता भूषण सजहि मनोहर गाता घरी कुघरी समुझि जिय देखो बेगी प्रिया परिहरहि कुबेशु यह सुनि मन गुनि सपथ बड़ी बिहसी उठी मति मंदा भूषण सजति बिलो की मृगु मनहु किराती निफंदा. राजा दशरथ विचारतायत तिला, हे प्रिये, तुझं कुणी काही वाईट केलंय का? कोण आहे असा जो यमलोकी जाऊ इच्छितो की तुझा अपमान करतोय? सांग मला तू की कोण असा आहे की त्या राजाला मी देशातून निष्कासित करू, की तुला त्यानं त्रास दिलाय का, की कुणा कंगालाला राजा करू, म्हणजे तुझ्यासाठी मी कुणा बरोबरही काहीही करू शकतो, पण तू रुसू नकोस, असं
राजा दशरथ म्हणतात तुझा शत्रू देव जरी असला तरी मी त्याला मारू शकतो. मग हे बिचारे नरनारी कीट बापुरे, जणू कीटक असल्यासारखे हे नरनारी ते काय. हे सुंदरी, तुला माहीत आहे माझा स्वभाव की माझं मन सदा तुझ्या मुखरूपी चंद्रम्यासाठी चकोर आहे जणू. आणि अशा रीतीनं राजा दशरथ प्रेमवश झाले तिथे. म्हणतात हे प्रिये, माझी प्रजा, कुटुंबीय, सर्व संपत्ती, पुत्र, इतकंच काय माझे प्राणसुद्धा तुझ्या अधीन आहेत. प्रिया प्राणसुत सरबसु मोरे. आणि हे मी तुला खोटं सांगत असेन तर हे भामिनी, राम सपथ सतमोही. मला श्रीरामाची 100 वेळा शपथ आहे. काय पहा, काय नियती आहे, काय प्रसंग आहे, खरोखर म्हणजे काय वेळ आहे पहा राजा दशरथांवर आलेली. आणि अशा रीतीनं तिला ज्याची इच्छा होती, जे मंथरेनं तिला सांगितलं होतं की ती रामांची शपथ ते घेईपर्यंत तू त्यांना काही सांगू नकोस, आणि अशा रीतीनं रामांची शपथ घेता येते. वाल्मिकी आपल्या रामायणामध्ये ह्याचं वर्णन फार खूप दारुण रीतीनं करतात. की म्हटलंय तिथे दुसऱ्या एका ग्रंथांतरी पण हा संदर्भ आहे की राजा दशरथांना, म्हणजे जी रघुकुलाची रीत आहे की वचन पालनाबद्दल सर्वच राजे, अगदी हरिश्चंद्रांपासून सर्व राजे रघुकुलामधले वचन पालनासाठी कटिबद्ध आहेत. पण राजा दशरथांना जणू वरचेवर शपथ घेऊन वचन देऊन त्यामध्ये अडकण्याचा उतावीळपणा नडू शकतो, ह्याचं जणू एक प्रकारे ह्याची वॉर्निंग वसिष्ठ ऋषींनी त्यांना अगोदर दिलेली असते की असा उतावीळपणा राजा दशरथ तू करू नकोस. जेव्हा राजा दशरथांचं खूप प्रेम असतं रामचंद्रांवर, आणि जेव्हा ते गुरुकुलामध्ये शिकत असतात त्यावेळेला या 4ही भावंडांना बघितल्याशिवाय राजा दशरथांना चैन पडत नाही. त्यामुळे अजून शिक्षण पूर्ण होण्या अगोदर एकदा राजा दशरथ पुत्रांना भेटण्याची इच्छा करतात, आणि त्यावेळी वसिष्ठांना म्हणतात की मी वचन देतो की हे शेवटचं, आता मी त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत येणार नाही, पण मला एकदा माझ्या रामाला बघू देत. त्यावेळी वसिष्ठ ही वॉर्निंग देतात की असं वचन अचानकपणे कोणत्याही संदर्भात देत जाऊ नकोस, त्यामध्ये अडकण्याचा धोका आहे. पण ती जणू सवय असल्याप्रमाणे वाल्मिकींनी तर खूप सुंदर सुंदर, म्हणजे इतका तो गहन श्लोक आहे की किती सावध असलं पाहिजे. कसं सांगतायत राजा दशरथ, इतके प्रेमवश झालेत, इतके अधीन झालेत कैकेयी राणीच्या, की म्हणतात करिष्यामि तव प्रीतिम सुकृते नापिते शपे यावदावर्तते चक्रम तावती मे वसुंधरा. इथं तुलसीदासांनी तर सांगितलंच आहे की तुझ्यासाठी मी काहीही करीन म्हणतायत, तसं इथं वाल्मिकी म्हणतायत की मी माझ्या पुण्याची शपथ घेऊन सांगतोय. पहा बरं, सुकृते नापिते शपे, काय सांगतोय की मी तुला जे प्रिय असेल तेच करीन. जिथपर्यंत सूर्यमंडल प्रकाशित होते तिथपर्यंत ही पृथ्वी माझी आहे, त्यामुळे तू जे सांगशील ते मी करणार नाही, हे शक्यच नाही. राजा दशरथांना पहा, म्हणजे त्यांच्या वचनांमधून आणि त्यांना असलेल्या रामप्रेमामधून हे स्पष्ट होतं इथे की त्यांना एवढीशी सुद्धा कल्पना नाही की जी माता रामचंद्रावर स्वतःच्या भरताहून अधिक प्रेम करते तिच्या मनात त्याच्याबद्दल असा काही विचार असेल याचा स्पर्शही नाही दशरथांच्या मनाला. त्यामुळे ते इतके अशा वचनांमधून तिला एक प्रकारे सांगतायत की कोणत्याही प्रकारे मी तुझं भलंच करीन, मी तुला आनंद होईल असंच करीन. आणि हे सांगितल्यावर मात्र मंद बुद्धीची कैकेयी म्हणतात तुलसीदास की मनामध्ये रामाच्या शपथेचा विचार करून हसत हसत उठली आहे आणि दागिने घालू लागली आहे. जणू म्हणतात मृगाला बघून एखादी भिल्लीण आपला फासा तयार करत असावी तशी ती तयार होऊ लागली. आणि मग
पुन्हा वर्णन करतायत. पुनि कहराहु सुहृद जिय जानी, प्रेम पुलकी मृदु मंजुल बानी, भामिनी भयबु तोर मन भावा, घर घर नगर आनंद बधावा, राम ही देव काली जुबराजू, सजहि सुलोचनी मंगल साजू, दलकी उठे सुनी हृदय कठोरू, जनु छुई गयवु पाक बर तोरू. दशरथांना मनात वाटतंय कैकई इतक्या चांगल्या मनाची आहे की ते प्रेमानं पुलकित होऊन तिला जणू बातमी द्यावी चांगली, त्या संदर्भानं सांगतायत, सुंदर कोमल वाणीनं म्हणतायत की हे भामिनी, तुझ्या मनासारखं झालंय ग. नगरातल्या घरोघरी आनंदवाद्य वाजतायत, कारण मी उद्याच श्रीरामाला युवराजपद देणार आहे. म्हणून हे सुलोचनी मंगल असा शृंगार कर. हे ऐकताच दलकी उठे उसुनी हृदय कठोरू, तिचं कठोर हृदय जणू आगीनं होरपळावं तसं विदीर्ण होऊ लागलं. जणू पिकलेल्या फोडाला धक्का लागावा तशी वेदना तिला झाली. पण ऐसियो पीर बिहसी तेही गोई, चोर नारी जिमी प्रगटीन रोई, लखहीन भूप कपट चतुराई, कोटि कुटिल मनी गुरु पढ़ाई, यद्यपि नीति निपुण नर नाहु, नारी चरित जलनिधि अवगाहु, कपट सुनेहु बढ़ाई बहोरी, बोली बिहसी नयन मुँह मोरी. राजांनी मंगल अशी बातमी देऊन सुद्धा तिला ते नकोच होतं. त्यामुळे तिला अत्यंत पीडा होऊ लागली. ज्याप्रमाणे म्हणतात चोराची बायको रहस्य उघडं पडू नये म्हणून उघडपणे रडू शकत नाही, तसं ते प्रचंड दुःख हसून लपवलं कैकईनं. पण राजांना तिचं कपट दिसलं नाही, कारण तिला त्या मंथरेनं, कशी मंथरा, कोटी कुटिलमणी, जणू कोटी कुटिलांची शिरोमणी अशा मंथरेनं पढवून ठेवलं होतं. आणि त्यामुळे जरी तुलसीदास इथं म्हणतात नीती निपुण नर नाहो, नीतीमध्ये पारंगत आहेत राजे दशरथ, पण स्त्री चरित्र हे अगाध समुद्राप्रमाणे आहे. त्यामुळे म्हणतात ती वर कपटानं राणी कैकई जणू डोळे आणि तोंड वेडावून हसत हसत म्हणाली, मागु मागु पै कहु पिय, कबहु न देहु न लेहु, देन कहिहु बरदान दुई, ते पावत संदेहु, जाने उमर मुराऊ हसी कहई, तुम्ही कोहाब परम प्रिय हई, थाती राखी न मागी हुकाऊ, बिसरी गयऊ मोही भोर स्वभाऊ, झूठे हूँ हम ही दोषु जनि देहु, दुई कई चारी मागी मकुलेहु, रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाहू बरु बचनु न जाई. कैकई म्हणतीये, हे प्रियतम, तुम्ही केवळ माग माग असं म्हणता, पण कधीच काही देत घेत नाही. जर तुम्ही 2 वर द्यायचे जे कबूल केले होते तेही मिळण्याची मारामार आहे, तेही मिळेल की नाही याच्याबद्दल शंका आहे, तर तुम्ही अजून काय माग म्हणताय मला.
असं हे तिचं बोलणं प्रेमाचंच आहे असं समजून राजे हसून म्हणतायत, आता समजलं मला तर तुझं रुसणंही खूप आवडतं कैकई. ते वर तू पुन्हा कधी मागितले नाहीस आणि मी विसरून गेलो. विसरणं हा माझा स्वभाव आहे, त्यामुळे तो प्रसंग मला आठवला नाही. पण आता मला खोटेपणाचा दोष देऊ नकोस. 2 काय 4 वर मागून घे. प्राण गेले तरी चालेल, पण दिलेलं वचन मोडता कामा नये. आणि हीच परंपरा रघुकुलात नेहमी चालत आलेली आहे. आपल्याला हा चरण माहिती आहे, अत्यंत प्रसिद्ध आहे. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाहू बरू बचनू न जाई. आपल्याला माहीत असेल, राजा हरिश्चंद्रांनी स्वप्नात दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी केवढे कष्ट उपसले आपली पत्नी आणि मुलासह. सर्वच राजे रघुकुलामधले जे आहेत त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून आपण दिलेल्या वचनांचं किंवा जे काही ते बोलले ते खरं करण्यासाठी अथक परिश्रम केले. भगीरथाचे तप आपल्याला माहीतच आहेत. राजा रघुचे असेच कष्ट आहेत किंवा असंच करणं आहे केवळ वचनपालनासाठी. अशा रीतीनं ही रघुकुलाची रीत इथं मात्र राजा दशरथांना एक प्रकारे डबघाईत घालते. आणि पुढे पुन्हा राजा दशरथ म्हणतात, नाही असत्य सम पातक पुंजा, गिरिसम होही की कोटिक गुंजा, सत्य मूल सब सुकृत सुहाये, वेद पुराण विदित मनु गाये, तेहि पर राम सपथ करी आई, सुकृत स्नेह अवधि रघुराई, बात दृढ़ाई कुमति हसी बोली, कुमत कुबिह कुलह जनु खोली, भूप मनोरथ सुभग बनु, सुख सुबिहंग समाजो, भिल्लिनी जिमि छाडन चहती, बचनु भयंकरु बाजू. ही परंपरा राजा दशरथांनी सांगितली आणि पुढं म्हणाले की असत्यासारखी पातक पुंज नाही. असत्यासारखा म्हणजे पातकांचा समूह आहे जणू असत्य म्हणजे कोट्यवधी जरी गुंजा जमा केल्या तर डोंगरा एवढ्या होतील का. म्हणजे कितीही असत्य सांगून ती पापांची रास मी कधीच गोळा करणार नाही. मी रघुकुलाचा आहे, त्यामुळे सत्य हेच सर्व उत्तम पुण्यांचं मूळ आहे. वेद पुराणात देखील असं सांगितलंय, मनूनही सांगितलंय. अशा रीतीनं कोणतीही कल्पना नसलेले राजा दशरथ आपल्या लाडक्या पत्नीला समजावतायत की तू मागशील ते मी देईन. पुढे म्हणतात, ह्याच्याशिवाय मी रामाची शपथ माझ्या तोंडून निघाली आहे. तुला माहिती आहे ना, रघुनाथ माझ्या सुकृताची आणि स्नेहाची परिसीमा आहे, माझ्या प्रेमाची परिसीमा आहे राघव. अशा रीतीनं पुन्हा एकदा बात दृढाई, पुन्हा एकदा वदवून घेतलं राजांकडून दुर्बुद्धी कैकईनं आणि वचन पक्क करून घेतलं. आणि मग तुलसीदास म्हणतात, जणू कुमत कुबिहग कुलह जनु खोली, बहिरी ससाण्याला जणू सोडण्यासाठी त्याच्या डोळ्यांवरची टोपी, त्याच्या डोळ्यांवरची पट्टी काढली. तुलसीदास वर्णन करतात, राजांचं मनोरथ हे सुंदर असं वन आहे. त्यांचं सुख म्हणजे जणू सुंदर पक्ष्यांचा थवा आहे. पण कैकई त्यावर एका दुष्ट भिल्लिणीप्रमाणे आपला वचनरूपी भयंकर असा ससाणा सोडू बघत होती. आणि यानंतर कैकई म्हणते, स्पष्ट सांगते,
सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देहु एक बर भरत ही टीका, मागऊ दूसर बर कर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी, तापस बेश विशेषी उदासी, 14 बरिस राम बनवासी, सुनि मृदु बचन भूप ही अशोकु, ससिकर छुअत बिकल जिमि कोकु, गयबु सहमी नहीं कछु कही आवा, जनु सचान बन झपटे उलावा, बिबरन भय मुनि पटनर पालू, दामिनी हनेऊ मनहु तरुतालू, माथे हाथ मोदी दो लोचन, तनु धरी सोचु लाग जनु सोचन, मोर मनोरथु सुरतरु फूला, फरत करिनी जिमि हतेउ समूला, अवध उजारी कीन्ही कैकेयी, दीन्ही सी अचल विपति कईने, कवने अवसर का भयउ गयउ नारी विश्वासा, जोग सिद्धि फल समय जिमि जति अविद्यानासा. राणी कैकेयी निर्दयपणे सांगतीये राजांना की हे प्राणप्रिया ऐका, माझ्या मनाला आवडणारा एक वर असा द्या की भरताला राजतिलक करा, आणि दुसरा वर सुद्धा मी हात जोडून तुमच्याजवळ मागते, ते मनोरथ माझं पूर्ण करा की तपस्वी वेशामध्ये अत्यंत उदासीन वृत्तीनं विरक्त मुनीप्रमाणे रामानं 14 वर्ष वनात राहावं. आणि हे कैकेयीचं विनययुक्त बोलणं ऐकून, म्हणजे जे कपटी आहे पण विनयानं सांगतेय अशा रीतीचं हे बोलणं ऐकून जणू चंद्रकिरणांच्या स्पर्शानं चक्रवाक पक्षी व्याकुळ होऊन जातो तसा राजांच्या हृदयामध्ये शोक पसरला. त्यांना अत्यंत धक्का बसला, काही बोलताच येईना. जणू ससाण्यानं नाजूक अशा लावा पक्षावर हल्ला केला होता, ताड वृक्षाला विजेनं होरपळून टाकलं होतं, तशी अवस्था राजांची झाली म्हणतात तुलसीदास. डोक्याला हात लावून बसलेत, डोळे बंद केलेत आणि पश्चात्ताप करतायत राजे दशरथ. आणि तुलसीदास म्हणतात जणू तनु धरी सोचू लाग जनु सोचन, की प्रत्यक्ष पश्चात्तापच साकार होऊन पश्चात्ताप करतोय असं ते दृश्य आहे. आणि विचार करतायत की माझं मनोरथ रूपी कल्पवृक्ष माझा इतका बहरला होता आणि त्याला फळ लागताना मात्र कैकेयी रूपी हत्तीणीनं जणू मुळासकट उपटून तो मनोरथ रूपी कल्पवृक्ष नष्ट केलाय. सबंध अयोध्येला उद्ध्वस्त करून टाकलं कैकेयीनी आणि विपत्तीचा पाया घातला म्हणतात तुलसीदास. पहा कोणत्या क्षणी काय झालं, कवने अवसर का भयवू. दशरथ राजे मनाशी विचार करतायत की योगाच्या सिद्धीचं फळ आता मिळणारच असावं, पण कोणत्या तरी अविद्येनं घाला घालून पदभ्रष्ट योगभ्रष्ट करावं, योग नष्ट करावा, तसं म्हणतात. ह्या स्त्रीवर विश्वास ठेवून मी पूर्णपणे ठार झालो. अशा रीतीनं आनंदभरीत असलेले राजे दशरथ कैकेयीच्या ह्या बोलण्यानं, तिच्या वरदानांच्या मागणीनं उन्मळून पडलेत. त्यांची अवस्था कुणालाच वर्णन करता येत नाही अशी अवस्था आहे. कारण त्यांच्यासाठी तो दुःखाचा धक्का पण आहे आणि आश्चर्याचा धक्का पण आहे.
जी राणी कैकई, जिच्यावर आपण इतकं प्रेम केलं, जिच्याबद्दल आपण आत्तापर्यंत हेच मानून बसलो की तिचं रामावर अत्यंत प्रेम आहे, पण अशी माझी लाडकी कैकई हे काय मागते याबद्दल त्यांचा प्रथमतः विश्वासच बसत नाही आहे. त्यामुळे ते धक्का त्यांना बसलाय. पण जेव्हा हे सत्य आहे, ती मागतीये ते कळतंय, त्यावेळेला त्या दुःखानं त्यांना काहीच सुचत नाही आहे. आणि राजांची ही अशी अवस्था बघून कैकई माता जणू अजून जास्त बिथरली आहे आणि त्यावर ती त्यांना पुन्हा सुनावतीये. ती काय विचारते, काय सांगते आणि त्यावर राजे तिला काय काकुळतीनं विनवणी करतात तिची, याची कथा पुढच्या भागात येईल. पहा, एका बोलण्यातल्या चुकीमुळे किंवा जसं म्हटलं अगोदर की अत्यंत आनंदाच्या क्षणी किंवा अत्यंत दुःखाच्या क्षणी जे काही आमच्याकडून घडतं त्यामध्ये सारासार विवेक बऱ्याचदा नसतो आणि त्या विवेकहीन अशा बोलण्याचं पर्यवसान किती दुर्धर परिस्थितीमध्ये होऊ शकतं ह्याचं हे उदाहरण आहे. त्यामुळेच ते कर्मबंधन तयार होतं आणि त्याचं फळ भोगल्याशिवाय चालत नाही. कारण कसं आहे पहा पुन्हा, की काल म्हटलं गेलं तसं ते कर्मबंधन ज्या वेळेला मी करता असतो तेव्हा होतं, त्यावेळेला ते कर्मबंधन अडकतो त्यामध्ये आपण. आणि ज्या वेळेला ही अत्यंत आनंद किंवा अत्यंत दुःखाची स्थिती असते, जो सिद्ध असतो, जो संत असतो किंवा जो उच्च दर्जाचा साधक असतो त्याला आत्यंतिक आनंदही हलवू शकत नाही आणि आत्यंतिक दुःखही हलवू शकत नाही. त्यामुळे तो जे करतो किंवा जो विचार करतो, जे बोलतो, जी कृती करतो त्याला भगवंताचं अधिष्ठान असतंच. पण ज्या वेळेला आमच्यासारखे आम्ही एखादी गोष्ट अशा एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये करतो त्यावेळेला त्याला विवेकाची बॅकग्राऊंड नसल्यामुळे भगवंताचं अधिष्ठान नसतं आणि त्यामुळे त्या कर्तेपणाचं भोक्तव्य, त्या कर्माचा भोग आम्हाला भोगल्या वाचून गत्यंतर नसतं. त्यामुळेच पुन्हा महाराज म्हणतात तसं परमार्थ म्हणजे अखंड सावधानता. हेच लक्षात घेऊन आपण सद्गुरूंच्या चरणी आमचा चित्तलय व्हावा यासाठी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.